Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि ह्याचा आम्ही सरकारला लई वेळेस सांगितलं. सरकार येतंय उन्हाळ्यात गप्पा मारतंय, आमदार येतंय, खासदार येतंय आणि काय नाही झाले की झोपत येत. आणि पावसात कोण येते इथं बघायला? अजून काय जायचं राहिलं? सगळंच गेलं आणि काय राहिलंच नाही काही. जमीनच गेल्यावर कापसाचं काय आहे? एवढी मोठी प्रशासनाने चूक केली की ती नदी शेतकऱ्याची जमीन 3-4 एकर जाऊस तर ते प्रशासनाने लक्ष दिलं नाही. बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्याचा फटका जे आहे ते शिंदे-फणा नदीकाठच्या गावांना बसलेला आहे. जो काही अणकुटा म्हणून बंधारा आहे, तांदळवाडी हवेली आणि आहेर चिंचोली दोन्ही शिवारामधला हा बंधारा आहे. त्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. डोंगर पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे आष्टी, पाटोदा, शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि याचाच फटका जे शेतकऱ्यांना बसलेला आहे. संपूर्ण चित्र माझ्यासमोर डोळ्यासमोर आहे, आपण बघू शकतोय. कारण ज्या समोरचा बंधारा दिसतोय तो बंधाऱ्याची तिकडली हद्द आहे. मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये बसलं नाही. ज्या पद्धतीने फुरसण बसलं, ते फुरसण बसल्यामुळे पाण्याचा जे ओव्हर आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसला. याचाच फटका ज्या शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळेल. कारण 3.5 एकर जमीन जी आहे त्या शेतकऱ्यांची नाव पूर्ण वाहून गेलेली आहे. नुसता खडक या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आता संपूर्ण नुकसान आम्ही भरून काढायचं कसं, माती कुठून आणून टाकायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. आणि संपूर्ण चित्र जे आहे ते तांदळवाडी हवेली आणि आहेर चिंचोली जे काही बंधारा आपल्याला समोर दिसतोय बंधाऱ्यासमोरचा आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतात. आणि संपूर्ण चित्र जे आहे ते शेतामधलं आहे. कारण उभी पिकं जे आहे ते भुईसपाट झालेले आहेत. आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते. हे संपूर्ण शेतकरी आहे ते शेतामधले, त्यांच्यासोबत आपण संवाद तर साधणारच आहोत. मात्र संपूर्ण परिस्थिती बघू शकतोय. काय काय तुमचं नुकसान झालंय, काय सांगाल नक्की? कापूस गेला, जमीन गेली, अजून काय जायचं राहिलं? सगळंच गेलं आणि काय राहिलंच नाही काही. जमीनच गेल्यावर कापसाचं काय आहे? डायरेक्ट आता त्या बंधाऱ्याला फाशीच घ्यावं लागणार. आता बाकी दुसरा काय पर्याय? दुसरा जगायचं कसं? काय आता विदारक परिस्थिती दिसते डोळ्यात. एकीकडे पाणी आहे, एकीकडे सगळे संकट आहे. काय सरकारला सांगणार काय? सरकारला हेच सांगतो ना किंवा माझी जमीन आम्हाला भरून द्यावं, संरक्षण भिंत घालावं. आणि कशामुळे पाणी घुसलं, काय कारण पाणी घुसण्याचं इकडं? ते काय ते कचपण गुतले, बारकुले दार आहे त्या बांधाऱ्याचे. ते कचपण गुतलेलं धडधड समोर दिसतंय. नदीने हद्दच दिली सोडून. नदीचं पात्रच आमच्या शेतातून गेलं. जमीन सगळी खडकायला लागली की जमीन काय परत वहिती करता येत नाही बसल्यामुळे सगळे झाले. मग हे काय फुरसन पहा ना तुम्ही. हे काय आता काय अजित पवार तुमच्या गावात येत आहेत, काय नेमकं काय तुम्ही सगळे घरांना मांडणार सगळे? आता हेच सांगायचं आणि बाकी दुसरं काय सांगायचं? सरकारने मदत केली ती 8,000 17,000, कसं बघता त्याच्याकडे? त्याच्यावर काय होणार आहे? 8,000 17,000वर काय होणार आहे? बरं तुमचं काय काय आणखी शेतामधलं बाकीचं नुकसान काय झालं? कापूस आहे, काही हा काय बाबा काय काय नुकसान झालं बरं तुमच्या कळण्यात? असं काय झालं? आता नुकसान आमच्या कळण्यामध्ये असं इतकं नुकसान कधी झालं नाही. आणि एवढं नुकसान झालं शिंदफणीने पार इकडं 1-1.5 किलोमीटर आणि इकडं 1.5 किलोमीटर असा एवढा मोठं पाणी कधी नाही. ते अतिवृष्टी इतकी शेतकऱ्याचा जगणं मुश्किल झालंय. एवढे पिकं घासाटाला आलेले आणि या ठिकाणी प्रशासनाला बंधाऱ्याविषयी वारंवार सांगून सुद्धा या बंधाऱ्यामध्ये आडव्या बाबळा फुरसण बसतं आणि त्या बंधाऱ्याने स्वरूप असं बदललं की शेतकऱ्याची जमिनीतूनच नदी निघून शेतकऱ्याची 3-4 एकरच्या जमिनीचं नुकसान होऊन पिकाचंही नुकसान झाली. मोसंबीचे बाग या ठिकाणी मोसंबीचे बाग पिकाला आलेले ते सुद्धा पिकं वायाला गेले. कापसाचे पिकं गेले, तुरीचे गेले. या ठिकाणी माळेवाल्यांनी माळं लावलं, ते अनेक प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी खर्च केलता, ते सुद्धा गेले. नदीने एवढी आमच्या कळण्यामध्ये एवढी हद्द सोडली नव्हती आणि एवढा वेग पाण्याला कधी नव्हता. ते झाड सुद्धा असं कुठं नदीच्या काठाला उभा राहिलं नाही. ना तर पहिले परंपरा झाडं राहायचं, इतकं पाणी असलं अवकड येत नव्हतं. प्रश्न माझा आहे, आता मदतीमध्ये सगळी जमीन वगैरे तुमची जमीन वाहून गेली, माझ्यासमोर डोळ्यासमोर चित्र 3.5 एकर जमीन सगळं भरून निघन का एवढ्या पैशात? 3.5 एकर जमीन आता भरून निघण्याचं साधनच नाही. ते शेतकरी संपला ना. त्या शेतकऱ्याला जमीनच नाही राहिली असे समजा झाल्यानंतर त्यांनी कसं जगायचं?
म्हणून या ठिकाणी शासनाने जी सरसकट करू नये, ज्या प्रत्यक्षात प्रशासनाला आदेश देऊन या ठिकाणी अजितदादा येणार आहेत, अजितदादांनी येऊन प्रशासनाला सांगायचं आणि ज्याची प्रत्यक्षात नुकसान झाली त्या शेतकऱ्याला फाशी घेण्यापासून आत्महत्या केल्यापासून वाचवण्याचा पर्याय जर असेल तर फक्त प्रत्यक्षात येऊन त्याची डोळ्यांनी पाहून त्याची नुकसान त्याला 100% देण्यासाठी प्रशासनाने जर तरच तो शेतकरी जगू शकतो, नाही तर नाही जगू शकतो. या ठिकाणी असणारे बाग मोसंबीचे 4-4, 5-5, माझा स्वतःचा बाग 4 एकर बाग आहे. त्या बागातून धूम पाणी वाहून गेलं, मोसंबीचे फळं सगळे गळून गेले. आज त्या ठिकाणी तहसीलदार, कलेक्टर साहेब असतील, तलाठी असन, या ठिकाणी प्रत्यक्षात सरसकट नुकसान सरकारला द्यायची द्या, पण या ठिकाणी खरी नुकसान झाली त्या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल शासनाला तर या ठिकाणी प्रत्यक्षाच्या बांधावर येऊन त्याची परिस्थिती होऊन त्याचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला आतापर्यंत कुणी झालं नाही. त्या बंधाऱ्याच्या तक्रारी करून करून तसं मुद्दाम बी झालं नाही. प्रशासनाला कळून सुद्धा एवढी मोठी प्रशासनाने चूक केली की ती नदी शेतकऱ्याची जमीन 3-4 एकर जाऊस तर ते प्रशासनाने लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पुढारी आमदारला सुद्धा माहिती आहे, उपोषण केलं या बंधाऱ्यासाठी की शेतकऱ्याची जमीन उद्या नुकसान होईल बरं का, हे बंधारा दुरुस्त करा म्हणून या ठिकाणी पुरावे आहेत. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि तरी पण प्रशासन झोपी गेल्यामुळं आज 1-2-3 शेतकऱ्याचं या ठिकाणी जीवन संपल्यात जमा आहे अशी परिस्थिती झाली. संपल्यात जमा आहे. माझ्यासोबत बाकी काही शेतकरी आहेत. काय खरं नुकसान झालं बरं? कारण 3.5 एकर जमीन वाहून गेली तुमची, आता जगायचं कसं? आणि आता आमची जमीन म्हणजे बुडा सकट वाहून गेली. 3.5 एकर जमीन वाहून गेली. सगळ्यात मिळून 2-4 जण आहेत आम्ही. आणि हे बंधारा चुकीचा झालेला आहे. बंधाराचे असे दारच की बैलगाडी सुद्धा बसत नाही, त्याच्या बैलगाडी सुद्धा बसत नाही, एवढे बारीक दरवाजे आहेत. आणि ते दरवाजाला नदीचा महापूर आला की पुरं फुरसन लाकडं काय जे असन ते त्या बंधाऱ्यात गुतत. आणि बंधाऱ्यात गुतल्यामुळं साईडनी जमीन अशी जमीन गेली की अख्खी नदीच शेतकऱ्याच्या जमिनीतून गेली. आणि ह्याचं आम्ही सरकारला लई वेळेस सांगितलं. सरकार येतंय उन्हाळ्यात गप्पा मारतंय, आमदार येतंय, खासदार येतंय आणि काय नाही झाले की झोपत येत. आणि पावसात कोण येतं बघायला? त्यासाठी स्वतः अजित दादा पवार यांनी स्वतः बंधाऱ्यावर यावा की ह्या 2-4 शेतकऱ्याचे जीवन आत्महत्या करू नयेत आणि त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहावा आणि मग चित्र त्यांना कळन. आणि मग प्रशासन खुद येतंय झक मारून. असं काय कोण तलाठी येतो, सेक्रेटरी येतो, नुसता गप्पा मारतो, कागद काळे करतो, सह्या घेतो की जातो निघून. आणि कोणी तर काय करतंय, आमदार ते खातू सगळे मस्त राहते. तर नदीचं पाहायला त्यांना सगळं असं सरकारने मदत केली जाहीर, काय मदत केली कसं बघा? आहे. सरकारने 15,000 मदत केली. ह्यानी काय होईल? ज्याचा अख्खं जमीन वाहून गेली त्याला जमिनीचा मोबदला द्या, नाही तर त्याला आणखी जास्त मदत द्या, नाही तर आणखून ती जमीन भरून द्या, चांगली संरक्षण भिंती बांधून द्या. एवढं शासनाचं काम आहे, एवढं केलं तर चांगलं होईल. नक्कीच्या भावना जरी आक्रमक असल्या तरी त्यांचं खरोखर नुकसान झालं आणि त्या भावनेच्या पोटी ते बोलतात. मात्र तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी यांची मागणी होती. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.